हे बघा, आज जायची काय बी गरज नाही. तुम्हाला मी या घरात ना आदित्य सरांच्या आयुष्यात यायला नको आहे ना. मी 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 नाही येणार. पण मी विनंती करते, तुम्ही असं काय बी करू नका. पारू, अगं हे संत काय चाललंय? वा, मस्त नाटक चाललंय तुमच्या दोघांचं. एकमेकाला सामील आहे ना तुम्ही दोघं. काय ग, हो. तुझी पोरगी काय गोंधळ घालते हे तुला स्वतःला पण माहिती नाहीये का? अनुष्का मॅडम, शांत बसत. तुला तर सहजासहजी सोडणारच नाहीये मी. या घरात आल्यापासून सगळ्यात जास्त त्रास देणारी व्यक्ती ना तू आहेस. त्यामुळे अहिल्या मॅमसमोर तुझा चेहरा मी आणणार म्हणजे आणणारच. आणि तुम्हा बाप लेकीचं तोंड काळं करून पाठवणार नाही. बापरे, काय ग पारू, लोकांना तू आपलीशी वाटतेस. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला स्वीकारलं, डोक्यावर घेतलं ग तुला. आता त्याच लोकांना जेव्हा हे कळेल की ज्या व्यक्तीवरती ते विश्वास ठेवतायत ती विश्वासघातकी आहे, तेव्हा ते आपल्या प्रोडक्ट्स वरती बहिष्कार टाकतील. काय ग पारू, तुला ब्रँड अम्बॅसेडर पद गमवायचं नव्हतं म्हणून तू हे सगळं लपवत होतीस का? बोल. आता शांत उभी राहिली. अगं पारू बोल. सगळ्यांना सगळं माहिती इथे, त्यामुळे जे काय आहे ना ते पटपट बोल आणि कबूल कर जे काय केलंस ते. बोल. तिला कबूल करायची काही एक गरज नाहीये. अनुष्का, तू काल आली आहेस आमच्या आयुष्यात. आम्ही तुझ्या आधीपासून पारूला ओळखतो. ती असले लपवाछपीचे धंदे कधीच करणार नाही. आणि पारूचं लग्न झालंय हे ती का लपवून ठेवेल? उलट अभिमानाने मिरवेल ती. अच्छा, तुझा खूप विश्वास आहे ना पारूवर. मग तिला विचार ना, तिने हे मंगळसूत्र गळ्यात का घातलंय ते. प्लीज विचार ना. मारुती, हा? मला माहितीये की तू कधीही माझ्याशी खोटं बोलत नाहीस. तू बोल, तुला माहिती होतं पारूचं लग्न झालंय ते? नाही, मला काहीच माहिती नाही याच्यातलं. पारू, सत्य काय आहे? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का आहे? तुझं लग्न झालंय का? आणि जर झालं असेल तर ते कुणाशी झालंय आणि तू लपवून का ठेवलंयस? आम्हाला नाही सांगितलं ठीक आहे, पण स्वतःच्या वडिलांना, मारुतीला तरी सांगायला हवं होतंस. लग्न म्हणजे तुला काय भातुकलीचा खेळ वाटला का ग? पारू बोल. वहिनी, अहो काय प्रश्न विचारताय? लग्न कोणासोबत केलं? अहो तिच्यासारखीच लायकी असणाऱ्या कोणासोबत तरी केलं असेल तिने. म्हणजे एखादा चोर, पाकिटमार किंवा फार पाहिजे तर वॉचमॅन. अशा लोकांची संगत काय असते हे मी तुम्हाला सांगायला नको है ना? काय काय ऐकायला मिळतंय, कसले कसले आरोप होत आहेत. आईले मॅडम जे काही विचारतात त्या प्रश्नांची उत्तर दे ना. हे खरं आहे का? खरं असेल तर कोण येते हो? मला सांग, मी तुला त्याच्या घरी नेऊन सोडतो. घरी नेऊन सोडतो म्हणजे तू मला न सांगता लगीन केलं? इतके दिवस लपून ठेवलं हे समजा. मला सांगावंसं नाही वाटलं. तू लगीन झाल्यापासून इथंच आहे आपल्या घरात, म्हणजे तू तुला नांदवायला तयार नाही का? बोल ना, काहीतरी बोल. बास झाली नाटकं. मला माहितीये पारूचा नवरा कोण आहे ते. आणि तिने कोणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय ते. मी सांगते ना,
अनुष्का मॅडम, तुम्ही या घरची वनारे सोन आहात. या घरात वादळ येईल असं तुम्ही काय बी बोलू नका. वादळ, माझ्या आयुष्यात तर वादळ आलंय ग. तू आणलंयस ते वादळ माझ्या आयुष्यात पारू. तू तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय पारूचा नवरा कोण आहे ते. हा, हा आहे पारूचा नवरा. आदित्य, हो, आय एम सो सॉरी. माझा नवरा. तुमच्या सगळ्याच्या साक्षीने मी ह्याच्यासोबत एंगेजमेंट केली. मी त्याच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न बघतेय. आणि आज अचानक मला कळतं की कोणतरी दुसरी मुलगीच त्याची बायको म्हणून मिरवतीये. त्याच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये. अनुष्का,